नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे आपल्या बोर्ड परीक्षेची तारीख. परवा दिवशी आपल्या बोर्डने ती तारीख अनाउन्स केलेली आहे. सध्या मी आपल्या बोर्डच्या वेबसाईटवरती आहे. तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या वेबसाईटवरती मी आहे आणि तुम्ही बघू शकताय की इथं आपल्याला आपल्या परीक्षेसंदर्भात सूचना आलेली आहे. फेब्रुवारी मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 10वी परीक्षेच्या लेखी प्रात्यक्षिक व इतर परीक्षेच्या तारखांबाबत ही तारीख येणं खूप गरजेचं होतं, कारण आपल्याला प्रिपरेशन कसं करायचं, आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्या संदर्भात माहिती आणि त्याचं जे आपलं प्लॅनिंग आहे ते आपल्याला इथून पुढेच करता येणार आहे. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षांच्या तारखाबाबत तुम्हाला इथं सूचना दिलेली आहे. तुम्ही इथं 10वी आणि 12वी बोर्डच्या आणि थिअरीच्या आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या संदर्भातल्या ह्या तारखा आहेत. पाहू शकता लेखी परीक्षा आपली कधीपासून सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 10 फेब्रुवारी 2026 ला तुमचा पहिला पेपर म्हणजे इंग्लिशचा पेपर असणार आहे आणि ही परीक्षा चालणार आहे तुमची 12वीची 18 मार्च 2026 पर्यंत. 12वीची परीक्षा 10 फेब पासून सुरू होत आहे. थिअरी परीक्षा मित्रांनो लक्षात ठेवायचं, सर्व 12वीचे विद्यार्थी 10 फेब्रुवारी पासून आपली परीक्षा सुरू होते. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे, 10वीची जी लेखी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो 10वीची, ती 20 फेब्रुवारीला सुरू होते. 20 फेब 20 फेब्रुवारीला तुमची 10वीची लेखी परीक्षा सुरू होते आणि प्रॅक्टिकल एक्झाम दोन्ही पण पहा. 12वीची जी प्रॅक्टिकलची एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो ती चालू होते 23 जानेवारीला आणि ती चालू राहणार आहे 9 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे बोर्ड परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत. कधीही त्या सेशनमध्ये त्या ड्युरेशनमध्ये प्रत्येक कॉलेज त्यांच्या कन्व्हिनियंट शेड्यूलनुसार त्या एक्झाम प्रॅक्टिकलच्या अरेंज करू शकतात. 10वीची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं टाइम टेबल आहे, कारण जोपर्यंत आपल्याला एखाद्या कामाची डेडलाईन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्या कामामध्ये गती मिळत नाही, म्हणजे स्पीड मिळत नाही. 10 फेब्रुवारी हे तुमचं डेस्टिनेशन असणार आहे. त्यामुळे माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती असणार आहे की आजपासून कामाला लागायचं आणि आपल्याला आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये अत्यंत चांगले मार्क्स घ्यायचे. ओके, थँक्यू.